टायपिंग मिस्टेक एकदा होते, दोनदा झाली तर तो मेसेज देण्याचा प्रयत्न असतो, अशा पद्धतीची मराठीमध्ये एक म्हण आहे. ही म्हण आठवण्याचं कारण काय, तर मागच्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या घडामोडी सुरू आहेत यावरून या म्हणीची आठवण होते आहे. 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल एकाच विमानानं गुवाहाटीला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पोहोचले. दिवसभरामध्ये एकत्रित हे 4 जण असल्याचं आपल्याला दिसलं. मात्र संध्याकाळी अचानक सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. खरं तर या चर्चांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलिनीकरणाला जे महत्वाचे चेहरे विरोध करतायत याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं अग्रक्रमानं घेतली जात होती. त्यातील एक महत्वाचा चेहरा सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळं पुन्हा एकदा आता विलिनीकरणाच्या चर्चांना जोर धरलाय. तर दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र समोर आलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर या 2 महत्वाच्या पदांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदावरूनच काढले की काय, अशा चर्चा सुरू झाल्या. ज्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना मध्यरात्री 1:30 वाजता एक ट्विट केलं आणि ही टायपो मिस्टेक असल्याचं सांगितलं. एकदा होते ही टायपो मिस्टेक असते, दुसऱ्यांदा झाली तर तो मेसेज देण्याचा प्रयत्न असतो. हेच या निमित्तानं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता ना, याची चर्चा सुरू आहे. कारण साधारणपणे मार्च महिन्यात 1 महिन्यापूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ज्यावेळेस निवडणूक आयोगाला मिनिट्स पाठवण्यात आले, त्या मिनिट्समध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते मिनिट्स होते, त्याच्यामध्ये या दोन्ही नेत्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता आणि त्याच वेळी या दोन्ही नेत्यांना पदावरून दूर केलं की काय, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आणि त्यानंतर पार्थ पवारांना ट्विट केलं आणि माध्यमांमध्ये येणाऱ्या सगळ्या चर्चा चुकीच्या आहेत अशा पद्धतीची माहिती दिली. टेक्निकल प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं आणि पुन्हा 1 महिन्यानंतर हाच पत्ता पुन्हा एकदा गिरवला जातोय आणि त्यामुळंच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकदा होती ती टायपो मिस्टेक, दुसऱ्यांदा झाली तर तो मेसेज देण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू झाली. एकीकडे पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत या चर्चा सुरू असताना दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारखे महत्वाचे नेते थेट शरद पवारांच्या भेटीला जातात. त्यामुळे हे दोन्ही नेते या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना काही मेसेज देऊ पाहतायत का, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्या 2 महत्वाच्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध होता त्यातील एक महत्वाचा चेहरा जाऊन शरद पवारांची भेट घेतो. माध्यमं ज्यावेळेस त्यांना विचारतात की नेमकी तुम्ही भेट का घेतली, त्यावेळेस ते सांगतात की आपण शरद पवार आजारी असल्यामुळे त्यांना भेटायला आलो होतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मागच्या 3 वर्षात सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी गेले नव्हते. शरद पवार मागच्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत, मात्र त्या काळात ते भेटायला गेले नव्हते. त्यांचं म्हणणं यावर असं आहे की मला काल रात्रीचा वेळ मिळाला म्हणून मी मंगळवारी रात्री त्यांना भेटायला गेलो. मात्र मंगळवारची रात्र आणि मंगळवारच्या दिवसभरातल्या घडामोडी जर पाहिल्या तर कुठंतरी नाराजीचा एक सूर सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व्यक्त झालाय का, याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आगामी काळामध्ये काय निर्णय घेत आहेत, हे 2 महत्वाचे पद असणारी व्यक्ती पक्षात राहत आहेत की पक्षामध्ये काही वेगळी घडामोड घडते, हे पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या एक महत्वाची चर्चा जी सुरू आहे ती वरवर सध्या जरी लाल दिसत असलं तरी आतून मात्र मोठं काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची विलिनीकरणाची एक चर्चा आहे, तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 2 महत्वाचे चेहरे बाजूला हटवले जात आहेत की काय, अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आगामी काळात काय निर्णय घेत आहेत याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन अरविंद वारकेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.